आणि सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरूच आहे। सायबर सेलच्या माध्यमातून इतर आरोपींचा शोध घेतला जातो आणि आणखी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अटकेमध्ये असलेल्या आरोपींची संख्या 50 झाल्याचं पोलीस उपायुक्त राहुल माखनीकर यांनी सांगितलं। महिला पोलिसांवर हल्ला आणि विनयभंग करणाऱ्या आरोपींचाही शोध सुरू असल्याचं माखनीकर यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। सोबत नागपूर गुन्हे शाखेचे उपायुक्त राहुल माखनीकर सर आहे। आज सर तिसरा दिवस आहे, सध्या काय परिस्थिती आहे आणि काय तपासामध्ये प्रगती झाली आहे? परिस्थिती पूर्ण नियंत्रणामध्ये आहे। तपासामध्ये 50 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांचं रिमांड कोर्टामध्ये माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। 21 तारखेपर्यंत आम्हाला रिमांड मिळालेला आहे त्याच्यामध्ये। त्याचबरोबर आता आम्ही सायबर सेल आणि इतर जे इनपुट्स मिळत आहेत आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांवरती आमच्या गोपनीय शाखेकडून त्या इनपुटच्या आधारावर आम्ही कारवाई करतोय आणि त्याच्यामध्ये जर कोणी दोषी दिसत असेल तर ते सगळं पूर्ण व्हेरीफाय करून फक्त दोषींवर कारवाई केली जाईल। निर्दोष नागरिकावरती कुठल्याही कारवाई केली जाणार नाही। महिला पोलिसांवर देखील हल्ला झाला, विनयभंग झाल्याच्या घटना पुढे आल्या आहे। त्याबद्दल मी रात्री थोडासा बंदोबस्तात असल्यामुळे रिलीफ घेतली होती। आता ते व्हेरीफाय करू आम्ही, त्याच्यामध्ये जर तथ्य असेल ते सगळं बघून आपण जसं सांगताय तर त्यामध्येही कारवाई केली जाईल। सध्या ज्या 11 पोलीस स्टेशन क्षेत्रात संचारबंदी आहे, सरसकट आहे की जे संवेदनशील भाग आहे तिथेच आहे? जे संवेदनशील भाग आहेत तिथं संचारबंदी लागू आहे। आणि कधीपर्यंत राहणार आहे साधारण परिस्थिती ज्या पद्धतीने आता तर पूर्ण नियंत्रणात आहे आमच्या परिस्थिती, त्या पद्धतीने आमचे वरिष्ठ जे आहेत ते सगळं व्हेरीफाय करून वरिष्ठांना आम्ही ज्यावेळेस अहवाल देऊ त्यावेळेस त्याच्यावरती ते निर्णय घेतील। सायबर क्राईमच्या माध्यमातून इनपुट्स आल्यानंतर जर त्याच्यामध्ये जर दिसत असतील की यापेक्षा वेगळे आरोपी आहेत तर बिलकुल संख्या वाढेल, का नाही वाढणार? आपण बघू शकतो की राहुल माखनीकर आहे, त्यांनी सांगितलं आहे की सायबर सेल आहे हा तपास करत आहे आणि आणखी काही आरोपी आहे त्यांचा देखील शोध घेतला जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।